तर आज आपण बोलणार आहोत विजय तेंडुलकरांबद्दल. विजय तेंडुलकर हे एक खूप मोठे नाटककार आहेत, लेखक आहेत. तर फक्त महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या भारतभर विजय तेंडुलकर सुप्रसिद्ध नाटककार आणि लेखक म्हणून ओळखले जातात. त्यांनी लिहिलेल्या अनेक नाटकांपैकी त्यांची बरीच नाटकं अजरामर आहेत आणि ती रंगमंचावर धुमाकूळ घालत होती, आजही घालतात. त्यांनी लिहिलेलं घाशीराम कोतवाल हे नाटक आजही फॉरेन कंट्रीजमध्ये, अब्रॉडमध्ये, कॉलेजमध्ये अभ्यासाला शिकवलं जातं आणि त्याचे प्रयोग होतात आणि तेच प्रयोग अगदी दणदणीत वाजवले जातात. आणि ते नाटक म्हणजे घाशीराम कोतवाल. घाशीराम कोतवाल या नाटकात ब्राह्मणांवर सरासर टीका केली गेलेली आहे आणि त्यामुळे पूर्वी तेंडुलकरांना त्यांनी ब्राह्मणावर टीका केली म्हणून अनेक लोकांच्या रोषाला, अनेक वेळेला लोकांच्या रागाला सामोरं जावं लागलं. पण या कुठल्याही गोष्टीला न घाबरता तेंडुलकरांनी त्यांचे प्रयत्न चालूच ठेवले. नाटक रंगभूमीवर आल्यानंतर ते कसं बंद पाडता येईल यासाठी सुद्धा अनेक प्रयत्न केले गेले. पण ते नाटक शेवटी अजरामरच झालं आणि त्या नाटकाचे अनेक प्रयोग झाले. त्यानंतर त्यांचं नाटक आहे सखाराम बाइंडर. हा माणूस असा असतो की नवऱ्याने सोडलेल्या बायकांना घरी आणून संसार केल्यासारखं त्या बाईसोबत राहायचं, शरीर सुखाचा अनुभव घ्यायचा आणि त्या बाईला जेव्हा जायचं असेल तेव्हा ती स्वतःच्या मर्जीने त्याच्या घरातून बाहेर पडू शकते आणि तो तिचा साडी चोळी देऊन सन्मान करायचा. मला असं वाटतं की खरंच यात सखारामचं काहीच चुकलं नाही. तो अगदी बिनधास्तपणे आणि अगदी तटस्थपणे जगायचा. मला काय वाटतं माहितीये, तेंडुलकरांनी त्यांच्या नाटकातनं आपल्याला तटस्थपणे कसं जगायचं हे शिकवलं. म्हणजे माणूस आतून एक आणि बाहेरून एक असं असतं. कधी कधी आपण लोकांना दाखवताना आतलं वेगळं आणि बाहेरचं वेगळं असं दाखवत असतो. मुखवटे चढवून राहतो माणूस असं म्हणतो ना, तसंच. पण हाच मुखवटा तेंडुलकरांनी त्यांच्या नाटकातनं वेळोवेळी त्याचं प्रतीक म्हणून दाखवलेल्या त्या कॅरेक्टरच्या माध्यमातनं आपण हाच पांघरलेला मुखवटा तेंडुलकरांनी टराटरा फाडला. म्हणूनच तेंडुलकरांची नाटकं कधी कधी वादग्रस्त अशी म्हटली जातात आणि त्यांना वादग्रस्त नाटककार असंही संबोधलं जातं. आणि यात काहीही कुठल्याही प्रकारे असं वाईट म्हणता यावं असं काहीही नाहीये. त्यांच्या लिखाणाची ती एक वेगळी स्टाईल आहे, ती एक धाटणी आहे, ती एक शैली आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि कसं आहे, सामान्य माणूस हा काहीतरी कुठेतरी थोडंफार त्याच्या आयुष्यातलं लपवणं, कुठेतरी काहीतरी लोकांसमोर वागताना एक वेगळाच चेहरा घेऊन वावरणं असं चाललेलं असतं. सामान्य माणसं, मध्यमवर्गीय माणसं या पद्धतीने वावरत असतात. त्यात आपणही अपवाद नाही आहोत. मग त्याच पद्धतीने आत काय चाललंय हे बाहेर काढण्यासाठी ते एका वेगळ्या रूपात त्यांनी बाहेर काढलं. मग वादग्रस्त पद्धतीने असेल किंवा एखाद्या थोड्याशा अशा विचित्र पद्धतीने असेल, पण त्यांनी अगदी माणूस कसा असतो याचं खरं दर्शन त्यांच्या नाटकातनं घडवलं. पुढचं नाटक आहे कमला. पूर्वीच्या काळी पत्रकार लोक बायका विकत घ्यायचे, त्यांचा सौदा करायचे आणि तसंच हा जयसिंग कमला नावाच्या एका बाईला विकत खरी घेऊन येतो, त्याची बायको असतानाही. पहिल्या अंकात कमला काहीच बोलत नाही, दुसऱ्या अंकातही फारसे तिच्या तोंडी संवाद नाही आहेत. पण नंतर स्त्री केंद्रित असलेलं हे नाटक नंतर त्याच्या बायकोच्या तोंडून स्त्रियांच्या बाबतीत बरंच काही बोलून जातं. म्हणजे सुरुवातीला शांत बसून अन्याय सहन करणारी ही बायको नंतर त्याला कशा पद्धतीने जाब विचारते हे नाटक म्हणजे कमला. त्याच्यानंतर पुढचं नाटक असं आहे की शांतता कोर्ट चालू आहे. खरं तर हे नाटक वाचलं की आतनं असं हादरून जायला होतं. खळबळजनक नाटक. अभिरूप न्यायालयाचं प्रतीक उभं करून ऑफिसमधली काही माणसं खटला चालवतात आणि बेणारेबाईंवर नवरा नसतानाही तू गरोदर कशी राहिलीस असा आरोप करतात.
तिच्या बाजूनी बोलणारा वकील हळूहळू नंतर पलटी मारून तिच्या विरोधात बोलायला लागतो. मग या सगळ्यांचे मुद्दे खोडत ती कशा पद्धतीने या रचलेल्या न्यायालयातनं जे खऱ्या पद्धतीला झुकतंय किंवा जे खऱ्याच्या बाजूनी झुकायला लागलंय किंवा जे मुद्दामून तिला टोचून टोमणे बोलून टोमणे मारून तिला त्रास देण्याचा प्रयत्न करतंय, याच्यातनं सगळ्यात ती स्वतःची सुटका कशी करून घेते, हे नाटक म्हणजे शांतता कोर्ट चालू आहे. कन्यादान त्यांनी लिहिलेलं हे अत्यंत खळबळजनक नाटक होतं. त्यांनी 3 नाटकं लिहिली. 3पेक्षा 3 नाटकं अशी होती जी खळबळजनक होती. एक म्हणजे त्यांनी पहिलं लिहिलं ते गृहस्थ 1955 साली. ते पहिल्यांदा त्यांचं रंगभूमीवरती आलं. त्यानंतर होतं घाशीराम कोतवाल, नंतर होतं सखाराम बाइंडर आणि नंतर होतं कन्यादान. कन्यादान नाटकात असं होतं की साधारण त्या मुलीचे वडील तिचं लग्न एका दलित मुलाशी लावून द्यायचा प्रयत्न करतात. कारण ते समाजसेवक असतात, त्यांना समाजसेवक असल्याचं सिद्ध करायचं असतं, म्हणून ते आपल्या मुलीचं नाटक किंवा आपल्या मुलीचं लग्न, माफ करा नाटक नाही, आपल्या मुलीचं लग्न ते एका दलित असलेल्या मुलाशी लावून द्यायचा प्रस्ताव तिच्यासमोर मांडतात. पण परिस्थितीच इतकी चांगली असते की त्यांचीच मुलगी एका दलित समाजात असलेल्या एका मुलाच्या प्रेमात पडते. मग काय, त्यांना आनंद होतो. त्यांना आपोआप असं वाटतं की आपण समाजसेवा करत असल्याचं वेगळं सिद्ध आपल्याला करावं लागणार नाही. पण नंतर तो दारू पिऊन तिला वाटेल ती मारहाण करतो आणि तिचा संसार उद्ध्वस्त होतो. आणि त्यानंतर त्यांना लक्षात येतं की आपला निर्णय, आपण हे केलंय ते आपल्या मुलीच्या आयुष्याचा एक प्रकारचा सौदाच केलाय. आणि हेच ते नाटक म्हणजे कन्यादान. अशी अनेक नाटकं त्यांनी लिहिली. त्यांच्या अनेक एकांकिकाही प्रसिद्ध आहेत. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलं. आणि मुख्य म्हणजे मला अभिमान या गोष्टीचा वाटतो की ते कोल्हापूरचे आहेत आणि मीही कोल्हापूरची आहे. सार्थ अभिमान या गोष्टीचा आहे की एवढा मोठा लेखक, एवढा मोठा नाटककार हे साक्षात आमच्या कोल्हापूरच्या भूमीतले. आणि सरतेशेवटी मला एकच वाक्य म्हणावं असं वाटतं की तेंडुलकर म्हणजे माणसाच्या अंतरंगात शिरून त्याच्या कातळीच्या आतल्या माणसाचा अभ्यास करणं म्हणजे विजय तेंडुलकर. आणि विजय तेंडुलकरांच्या नाटकात टाळ्यांचा पाऊस हा हमखास पडतो. धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू पुढच्या एका नवीन नाटककाराचा. तोपर्यंत तुम्हाला तेंडुलकर कसे समजले किंवा त्यांची नाटकं कशी समजली हे मला सांगा. आणि नसतील वाचली, नसतील पाहिली तर एकदा नक्की वाचा. खरंच खळबळजनक, खरंच आणि हादरवून सोडणारी अशी नाटकं आहेत त्यांची. तर नक्की बोलूया आपण. नमस्कार.